नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SK इन्व्हेस्टमेंट. तर मंडळी, तुम्हाला युट्यूबच्या थंबनेल वरूनच समजलं असेल की आपला आजचा व्हिडिओ कशावर असणार आहे. शेअर्सचे प्रकार. तर आपला असणारा जो व्हिडिओ आहे तो शेअर्सचे प्रकार. आता शेअर्सचे प्रकार म्हणजे काय, तर आता जसं तुम्ही बघत असाल स्टॉक मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्हाला ते इक्विटीमध्ये करावे लागते. इक्विटी म्हणजे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते. मग त्यामध्ये कसं असतं, शेअर्सचे प्रकार असतात. आता तुम्हाला प्रकार काय माहित असतील, समजा आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एकतर इक्विटीमधून करतो किंवा डेरिव्हेटिव्हमधून करतो. ठीक आहे. आता इक्विटीमधून मार्केटमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असेल ते आपण डायरेक्ट शेअर्स लॉंग टर्मसाठी होल्ड करून ठेवतो किंवा त्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करतो. आणि जर समजा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मार्केटमधून करत असेल तर आपण काय करतो, डेरिव्हेटिव्ह मार्केटमधल्या जे काही लॉट असतात तर ते एक्सपायरी पर्यंत, म्हणजे त्या प्रत्येक असणारा जो काही शेअर्स असतो त्याचा आपण एक्सपायरी पर्यंत होल्ड करतो आणि त्याच्यामधून प्रॉफिट कमवून आपण त्यामधून बाहेर पडतो. समजलं? म्हणजेच आपल्याला जर समजा इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, म्हणजे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, तर प्रत्येक शेअर्स वेगळ्या सेक्टरमधला असतो आणि वेगळ्या प्रकारचा असतो. ठीक आहे. आणि जसं की तुम्ही जर सेक्टर वाईज जर त्याचे टाईप बघितले तर समजा IT सेक्टर असेल जे की चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते, त्याच्यानंतर FMCG सेक्टर असेल ते पण चांगल्या पद्धतीने ग्रोथ करते, त्याच्यानंतरचं सेक्टर म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर असेल, त्याच्यानंतर बँकिंग सेक्टर असेल, ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, स्टीलचं सेक्टर असेल, ठीक आहे, इंडस्ट्रीचं मॅन्युफॅक्चरिंगचं सगळ्यांचं सेक्टर असेल. म्हणजेच काय, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही जर सेक्टर वाईज पण टाईप असतात आणि सेक्टर वाईज सोडून त्याच्यानंतर ग्रुपचे पण प्रकार असतात. ठीक आहे. स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक कोणत्या ग्रुपचा शेअर्स आहे, म्हणजे A ग्रुप, B ग्रुप, Z ग्रुप, असे शेअरचे ग्रुपनुसार पण स्टॉक मार्केटमध्ये शेअर्सचे प्रकार आहेत. आणि जो काही तिसरा टाईप आहे तो म्हणजे काय, कंपनीनुसार किंवा कंपनीच्या जे काय परफॉर्मन्स असतो त्याच्यानुसार पण शेअर्सचे प्रकार पडतात. आणि जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, आपल्याला जर एक चांगल्या पद्धतीने पोर्टफोलिओ बिल्ड करायचा असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक असणाऱ्या प्रकारचा शेअर्स तुमच्या असणाऱ्या पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे, तरच तुम्ही डायव्हर्सिफिकेशन यानुसार चांगल्या पद्धतीने प्रॉफिट करू शकता. ठीक आहे. आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, आता डायव्हर्सिफिकेशन म्हणजे थोडक्या भाषेत सांगायचं झालं, समजा तुम्ही काय करत असाल, सगळे IT कंपनीचे शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर कालांतराने काय होतं, IT कंपन्या जर चांगल्या पद्धतीने ग्रोथ करत असेल तर आपल्याला चांगलं प्रॉफिट होतं. परंतु जर समजा एखादी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा मार्केटमध्ये मंदी तयार झाली तर ITचे शेअर्स काय होतात, खाली पडतात. आणि मग आपला टोटल पोर्टफोलिओ जर IT कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केला असेल तर टोटल शेअर्सच सगळे डाऊन साईडला आपल्याला दिसतात. ठीक आहे. म्हणजे आणि लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये फक्त एखादंच तेवढं सेक्टर वाढत नसतं, तर एक सेक्टर पडत असेल तर दुसरं कोणतं तरी सेक्टर वाढत असतं. ठीक आहे. म्हणजे नुसतं IT मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, IT खाली पडायला लागला तर तुमचा पोर्टफोलिओ टोटली लॉसमध्ये तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे काय, आपल्याला प्रत्येक प्रकारच्या जर शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपला असणारा जो काय पोर्टफोलिओ आहे तो डायव्हर्सिफाईड होऊन जातो. ठीक आहे. म्हणजे IT सेक्टर खाली पडत असेल, तुमच्याकडे FMCG सेक्टरचे शेअर्स असतील तर ते तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये प्रॉफिट मिळून जाईल आणि ते ॲव्हरेज होऊन जातं. ठीक आहे. म्हणजे ITचे खाली पडतायत, FMCGचे वर जात आहेत, म्हणजे टोटल व्हॅल्यू काय होणार, ॲव्हरेज होणार आणि तुमचं नो प्रॉफिट नो लॉस या कंडिशनमध्ये पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीनं तुम्हाला थोडासा का होईना पण ग्रीन कलरमध्ये दिसून जाईल. ठीक आहे. म्हणजे जास्त रेडमध्ये दिसणार नाही. समजलं? सो ठेवा, शेअर्सचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे ब्ल्यू चिप स्टॉक्स. आता ब्ल्यू चिप स्टॉक कशाला म्हणायचं, म्हणजेच ब्ल्यू चिपचा प्रकार कोणता आहे, तर लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट गुंतवणूकदारामध्ये हा अतिशय लोकप्रिय प्रकारचा स्टॉक आहे, कारण तो स्थिर आहे आणि त्याच्या गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा जास्त परतावा देतो. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आता ब्ल्यू चिप स्टॉक म्हणजे काय, ज्यांचं मार्केट कॅपिटल हे सगळ्यात जास्त असतं. म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो. जर मार्केट कॅपिटल 1,00,000 कोटीच्या पुढे असेल तर तो काय असतो, ब्ल्यू चिप स्टॉक असतो. 1,00,000 कोटी, 5,00,000 कोटी हे सगळे ब्ल्यू चिप स्टॉक आहेत. ठीक आहे. मग त्यामध्ये कोणते येणार हो, जे पहिले टॉप 50 आहेत, म्हणजे आपली जी निफ्टी 50 आहे, त्या निफ्टी 50 मधले पहिले जे 50 शेअर्स आहेत, ठीक आहे, ते सगळे काय आहेत, ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत. म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटल खूप जास्त असतं. आता मार्केट कॅपिटल जास्त असतं म्हणजे काय असतं, तर त्या कंपनी एकदम स्थिर असतात. जसं की रिलायन्स. आता रिलायन्स कंपनी कशी आहे, रिलायन्स कंपनी एकदम स्थिर कंपनी आहे. जास्त तुम्ही बघितलं असेल, रिलायन्स कधी एका दिवशी 10% वाढलाय, 15% खाली पडलाय, असं कधीही होत नाही. समजलं? त्याच्यामुळे काय, ब्ल्यू चिप स्टॉक हे एकदम स्थिर असतात. ते 1-2% रोज मुवमेंट करणार, 1-2% डाऊन साईडला जाणार. म्हणजे यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर जी की ऑलमोस्ट रिस्क फ्री असते. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, उत्पन्नाचा साठा मोठ्या आणि सुस्थापित कंपनीमध्ये जारी केला जातो, ज्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाचे ऑपरेशन आणि वित्त व्यवस्थापन करण्याचा प्रभावी रेकॉर्ड असतात. लक्षात ठेवा, ब्ल्यू चिप स्टॉक्स म्हणजे कसं असतं, मोठ्या प्रमाणात कंपनीचा उत्पन्नाचा साठा असतो, म्हणजे कंपनीचं इन्कम जास्त आहे. जसं की तुम्ही बघत असाल, रिलायन्सचं इन्कम असेल किंवा टाटा स्टीलचं इन्कम असेल, त्याच्यानंतर स्टेट बँकेचं इन्कम असेल, यांचं नेट प्रॉफिट 10,000 कोटी, 20,000 कोटी असं असतं नेट प्रॉफिट. ठीक आहे. म्हणजेच काय,
ह्या कंपनीकडे उत्पन्नाचा साठा मोठा आहे आणि सुस्थापित कंपनी जारी करण्यासाठी त्यांच्याकडे व्यवसाय ऑपरेशन आणि वित्त व्यवस्थापन आहे. म्हणजे त्यांच्याकडे कंपनी चालवण्यासाठी सर्व प्रकारचं भांडवल पण उपलब्ध आहे आणि एकदम स्ट्रॉंग कंपनी असते. एम्प्लॉयमेंट पण तेवढे असते. त्याच्यानंतर कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून ते पुढे ग्रोथ पण करू शकतात. असं त्यांच्याकडे काय असतं, प्रभावी रेकॉर्ड असतं. समजलं. मग तुम्ही म्हणत असाल की ब्ल्यू चिप स्टॉक्स मध्ये कोणत्या कोणत्या कंपनी येत असतील, तर निफ्टी 50 मधल्या, ठीक आहे, निफ्टी 50 मधल्या सर्व कंपन्या ब्ल्यू चिप स्टॉक्स मध्ये येतात. ज्यांना कोणाला एकदम रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट करायचे असेल स्टॉक मार्केटमध्ये, तर त्यांनी कोणता असणारा निवडायचा सेक्टर, त्यांनी ब्ल्यू चिप स्टॉक्स निवडायचे. पहिल्या असणाऱ्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकायची. ती एकदम रिस्क फ्री असते, ज्याचा तुम्हाला जास्त प्रॉफिट पण होणार नाही आणि जास्त लॉस पण होणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही 10 वर्षाचा CGR बघितला, म्हणजे काय 10 वर्षाची जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला मिनिमम आपली निफ्टी 10 ते 15% आसपास जर वर्षी वाढत गेलेले. समजलं. सो 10 ते 15% तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न इंडेक्स फंड नुसार मिळून जातं. ठीक आहे. ब्ल्यू चिप स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे जर तुम्ही म्युच्युअल फंडद्वारे करत असाल तर ते इंडेक्स फंडद्वारे पण केली जाते. समजलं. किंवा डायरेक्ट तुम्ही शेअर्स खरेदी करा ब्ल्यू चिप मध्ये. ओके. आता ब्ल्यू चिप मध्ये कोणत्या कंपनी येतात, निफ्टी 50 मधले शेअर्स येतात सगळे. आणि फॉर एक्झाम्पल इथं दिलेला आहे हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, जो की कोणत्या सेक्टर मधला आहे, FMCG सेक्टर मधला आहे. ठीक आहे. दुसरा टाईप आहे तो म्हणजे कोणता, व्हॅल्यू स्टॉक्स. आता व्हॅल्यू स्टॉक कशाला म्हणायचं, काही वेळेला काय असतं, जेव्हा एखाद्या कंपनीकडे स्टॉकच्या किमतीपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता असते तेव्हा तो स्टॉक व्हॅल्यू स्टॉक म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. आता समजा एखादी कंपनी असेल आणि त्या कंपनी, आता मोठ्या कंपनीनं जर समजा एखादी दुसरी छोटी कंपनी जर तयार केली, ठीक आहे, तर लक्षात ठेवा त्या कंपनीकडे काय असणार आहे, तर त्यांचं बॅकग्राऊंड मोठं, म्हणजे काय पॅरेंट कंपनी मोठी असते आणि त्यांनी जी नवीन कंपनी जी तयार केलेली असते ती छोटी असते, परंतु त्यांच्याकडे व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे काय मालमत्ता जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय त्या स्टॉकला काय म्हणतो आपण, व्हॅल्यू स्टॉक म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. आता व्हॅल्यू स्टॉक मध्ये पण चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंटचे भरपूर मोठे चान्सेस असतात. ठीक आहे. आणि व्हॅल्यू स्टॉक्स चांगल्या पद्धतीने ग्रोथ करतात का, कॉज ऑफ त्यांच्या असणाऱ्या पॅरेंट कंपन्या. समजलं. आता व्हॅल्यू स्टॉक कोणते असेल तर फॉर एक्झाम्पल रिलायन्स बुक आहे, त्याच्यानंतर इंडियन ऑइल आहे. आता ह्या कंपन्यामध्ये रोजच आता युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा कोरोनासारखा एखादी महामारी असेल, काही जरी असलं तर पेट्रोल कधी सुद्धा बंद होत नाही. जास्तीत जास्त 1 दिवस ते 2 दिवस असे त्यांचे 1-2 दिवस बंद ठेवतात कंपन्या, परंतु रोजच ते बंद झाले असं होत नाही. म्हणून ऑइल कंपन्या कायम ग्रोथमध्ये असतात, म्हणून तो काय असतो, व्हॅल्यू स्टॉक असतो. समजलं. आता एखादी कंपनी प्रॉफिट लॉस कमी जास्त होऊ शकतं, ठीक आहे, परंतु कंपन्या चांगल्या पद्धतीने प्रॉफिटमध्येच असतात ऑइल कंपन्या. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला डिव्हिडंड कोण देतं, तर ऑइल कंपन्या सगळ्यात जास्त डिव्हिडंड देतात. आता त्याच्यानंतरचा तिसरा टाईप आहे तो म्हणजे मोनोपॉली स्टॉक्स. आता मोनोपॉली स्टॉक्स कशाला म्हणायचो, ज्या कंपन्यामध्ये स्पर्धा नाही किंवा फार कमी आहे अशा कंपन्यांच्या अशा कंपन्याला काय म्हणतात, मराठीमधून मक्तेदारी स्टॉक्स म्हणतात. मक्तेदारी स्टॉक म्हणजे काय, त्यांनी एकट्याने मक्ता घेतलेला असतो त्या असणाऱ्या सेक्टरमधला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता या ज्या कंपन्या असतात त्या सहसा बाजारावर नियंत्रण ठेवतात. बाजारात एकट्या किंवा मोठ्या खेळाडू असतात. लक्षात ठेवा, मोनोपॉली स्टॉक्स कशाला म्हणतात, तर त्या सेक्टरमध्ये ती एकच कंपनी ते प्रॉडक्ट सेल करते, त्याला म्हणायचं काय, मोनोपॉली स्टॉक्स. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर पिडलाइट कंपनी काय बनवते माहिती आहे का, फेविकॉल, फेविगम, त्याच्यानंतर फेविक्विक, म्हणजे सगळं जे चिटकवण्याचं सामान आहे. आता फेविकॉल सगळ्यात जास्त कुठं जातं, एक तर स्टेशनरीमध्ये असतं आणि सगळ्यात जास्त त्याचा यूज कुठं आहे, तर तो असणाऱ्या जसं फर्निचर वगैरे ते चिटकवण्यासाठी फेविकॉलचा उपयोग येतो. तुम्हाला आठवतंय का बघा की तुम्ही फेविकॉल सोडून चिटकवण्यासाठी दुसरे कोणत्या कंपनीचं एखादं प्रॉडक्ट आणलंय का. ठीक आहे. तर ते क्वचितच असतं. म्हणून पिडलाइट कंपनी काय, त्याच्या सेक्टरमध्ये फक्त ती एकच कंपनी आहे जी की मोनोपॉली आहे. त्याच्यानंतर दुसरी कंपनी कोणती, IRCTC, इंडियन रेल्वे, त्याच्यानंतर केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन. ठीक आहे. आता रेल्वे कंपनी अशी प्रायव्हेट कुणाची कंपनी आहे का जी रेल्वेची सुविधा प्रोव्हाइड करते, तर नाही. ठीक आहे. IRCTC काय करते, रेल्वेमध्ये केटरिंग टुरिझम प्रोव्हाइड करते, त्यांच्या टुरिझमच्या वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करते. समजलं. ते IRCTC करते, म्हणजे तिकीट बुकिंग असेल तुमचं, सर्व गोष्टी IRCTC मधूनच मॅनेज केल्या जातात. समजलं. ह्याला म्हणतात मोनोपॉली स्टॉक्स. त्याच्यानंतरचा टाईप आहे तो म्हणजे ग्रोथ स्टॉक. आता लक्षात ठेवा, ग्रोथ स्टॉक कशाला म्हणायचो, जेव्हा एखादी कंपनी कोणताही नफा कमवत असते तेव्हा काय असतं, तेव्हा तिच्यासाठी नाविन्यपूर्ण आणि व्यवसायाच्या विस्तार चालना देण्यासाठी कंपनीमध्येच पैसे परत एकदा गुंतवले जातात, म्हणजे रिइन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यांना काय म्हणतो आपण, ग्रोथ स्टॉक्स म्हणतो. म्हणजेच काय, थोडक्यात गुंतवणूकदारांना या प्रकार स्टॉक्समध्ये कोणताही लाभांश मिळत नाही, त्याऐवजी जेव्हा जेव्हा त्या स्टॉक विकला जाईल तेव्हा त्यांना नफा मिळतो. अशा कंपन्या जशा वाढत जातात तशा शेअर्समध्ये किमतीमध्ये वाढ होते आणि गुंतवणूकदाराला जास्त नफा मिळतो.
आता ग्रोथ स्टॉक कशाला म्हणायचं, जर एखादी कंपनी असेल त्याला जर प्रॉफिट जास्त प्रमाणात होत असेल तर ते प्रॉफिट तुम्हाला डिव्हिडंड मधून सगळ्यामध्ये डिक्लेअर करत नाहीत, तर ते जे काही प्रॉफिट आहे ते कंपनी कशी वाढवता येईल, त्यांनी एखादा नवीन प्लांट तयार करत असतात किंवा एखादा नवीन उद्योग चालू करतात, नवीन प्रोडक्ट चालू करतात, म्हणजे येणारा नेट प्रॉफिट आहे ते कंपनीमध्येच इन्व्हेस्टमेंट केलं जातं. ठीक आहे, त्याला आपण काय करतो, ती कंपनी काय असते, ती ग्रोथ स्टॉक्स म्हणून ओळखला जातो. समजलं. आता दुसरा टाईप म्हणजे काय, ग्रोथ स्टॉक्स मध्ये आता ग्रोथ स्टॉक असं पण म्हटलं जातं, समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर्स खरेदी केलाय, ठीक आहे, तुम्ही खरेदी का केलाय, तर तो शेअर्स फक्त वाढल्यानंतर विकल्यानंतरच तुम्हाला प्रॉफिट होईल त्यासाठी तुम्ही खरेदी केलाय, तो झाला ग्रोथ स्टॉक्स. म्हणजे तो डिव्हिडंड देणार नाही. ठीक आहे, तो ग्रोथ स्टॉक असतो. म्हणजेच काय, कंपनी चांगल्या पद्धतीने जशी जशी ग्रोथ करत जाईल तसं त्या पद्धतीने तुम्हाला स्टॉक्स विकून तुम्हाला त्यामधून प्रॉफिट कमवलं जाईल. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, काही काही जण फक्त डिव्हिडंडसाठी पण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही जण कंपनी चांगल्या पद्धतीने वाढत असेल तर त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचा असणारा सिनियर असतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा टाईप कोणता आहे, एंजल वन. आता एंजल वन ही जी कंपनी आहे, आता ही ब्रोकिंग कंपनी आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक ब्रोकर लागेल, तर तुम्ही एंजल वन या असणाऱ्या कंपनीमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. ह्याच्यामध्ये ब्रोकरेजेस वगैरे सगळे नॉर्मल आणि कमी प्रमाणात, आणि इथून तुम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग वगैरे करू शकता. इथे सगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म इथं अवेलेबल आहे. समजलं. आणि ह्यामध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर ह्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या. तर लक्षात ठेवा, एंजल वन सारखी कंपनी काय करते, तर ती मार्केटमध्ये डीमॅट अकाउंट प्रोव्हाइड करते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं, ब्रोकर आहे हा, ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायचं, तिथून तुम्ही इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग करू शकता. तर लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये सध्या तरी 8% लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात, आणि डीमॅट अकाउंट किती आहेत, टोटल लोकसंख्येच्या फक्त 10% डीमॅट अकाउंट इथं आपल्याला अवेलेबल आहेत. समजलं. म्हणजे लक्षात ठेवा, जे की अमेरिकेमध्ये 50% आहेत, म्हणजे लोक चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहणार आहेत, आणि ह्याचा फायदा कोणाला होणार आहे, तर ब्रोकर कंपन्यांना होणार आहे. त्याच्यामुळे हे काय, ग्रोथ स्टॉक्स आहेत. समजलं. सो यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून पण चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे डिफेन्सिव्ह स्टॉक्स. ठीक आहे, आता डिफेन्सिव्ह स्टॉक कशाला म्हणायचं, मंदी सुरू झाली तर कुणी अन्न खाणं किंवा रिकाम्या टाक्यांमध्ये इंधन भरणं किंवा हॉस्पिटलमध्ये जाणं टाळत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला अन्न खावंच लागणार आहे, त्याच्यानंतर इंधन आपल्याला भरावंच लागणार आहे, आणि हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार आहे. त्याच्यामुळे अशा अत्यावश्यक सेवांचा आणि बचावात्मक स्टॉक्स म्हणून गणला जातो. आता हे जे स्टॉक्स असतात ते युद्धजन्य परिस्थिती असेल, मंदी असेल, त्याच्यानंतर वॉर सिच्युएशन असेल, काही जरी गोष्ट झाली तर ह्या असणाऱ्या कंपन्या कधी सुद्धा लॉसमध्ये नसतात, किंवा त्यांचं प्रॉडक्ट सेल होण्यापासून त्यांना कुणीही वाचवू शकत नाही. ठीक आहे, असे साठे कोणतेही आर्थिक मंदी, नफा किंवा आर्थिक मंदीपासून जवळजवळ सुरक्षित असतात. आणि जेव्हा अर्थव्यवस्था खराब होत असते तेव्हा त्यांची मागणी वाढत असते. आजकाल जागतिकीकरणाच्या काळात आणि प्रतिस्पर्ध्यांमध्ये तीव्र स्पर्धा काळात एखादी छोटीशी अप्रिय घटना व्यवस्थेवर चांगला परिणाम करू शकते. ठीक आहे, लक्षात ठेवा, ह्या ज्या सगळ्या कंपन्या असतात, ह्या कंपन्यांमध्ये काय असतं, ह्या डायव्हर्सिफिकेशन असतात. म्हणजे वॉर सिच्युएशन असेल तरी पेट्रोल डिझेल विकलं जाणार आहे. आता त्यामध्ये कोणत्या कंपन्या असतील, तर इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल डीमार्ट. डीमार्ट कंपनी काय करते, तर आपण जे काय खाण्याचं वगैरे सामान असतं, ठीक आहे, ते एखाद्या स्टोअरमधून खरेदी करतो, आणि असे त्या डीमार्ट कंपनीचे भरपूर मार्केटमध्ये स्टोअर आहेत. ठीक आहे, आणि ह्याची कंपनी आहे, त्याला म्हणतात एव्हेन्यू सुपरमार्ट कंपनीचं नाव आहे, शॉर्टमध्ये आपण त्याला डीमार्ट म्हणतो. समजलं. सो ही कंपनी काय करते, तर FMCG सेक्टरमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करते. ओके, खाण्याच्या वस्तू प्रोव्हाइड करते, रोज वापरणाऱ्या वस्तू. आणि दुसरी कंपनी म्हणजे ITC. आता ITC कंपनीचं मेन प्रोडक्ट काय, तर ते सिगरेट आहे, आणि त्याच्याबरोबर त्यांचं बिस्किट आहे, शॅम्पू आहेत, त्याच्यानंतर खाण्याचं सामान आहे, असे भरपूर प्रोडक्ट ITC कंपनीचे आहेत. ठीक आहे, आता अजून डिफेन्सिव्ह स्टॉक कोणते होऊ शकतात, पेट्रोल कंपन्या, HPCL, BPCL, IOC, ह्या सगळ्या कंपन्या असतात डिफेन्सिव्हमध्ये. त्याच्यानंतर हॉस्पिटॅलिटी कंपन्या असतील, जसं की लुपिन असेल, त्याच्यानंतर डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी असेल, सन फार्मा कंपनी असेल. ठीक आहे, हे सगळे काय डिफेन्सिव्ह स्टॉक्स आहेत. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही डिफेन्सिव्ह स्टॉक पण तुमच्या असणार पोर्टफोलिओमध्ये घेतले पाहिजेत. त्याच्यानंतरचा टाईप आहे तो म्हणजे इन्कम स्टॉक्स. आता लक्षात ठेवा, इन्कम स्टॉक कशाला म्हणायचं, तर ग्रोथ स्टॉकच्या तुलनेत इन्कम स्टॉक शेअर्सच्या किमतीमध्ये संदर्भात जास्त डिव्हिडंड दिला जातो, आणि उच्च उत्पन्नामध्ये अनुवादित करतो, म्हणून त्यांना नाव काय असतं, इन्कम स्टॉक्स म्हणतात. ठीक आहे, आता ह्या कंपन्या काय असतात, ठीक आहे, आपल्या भाषेत जर सांगायचं झालं, इन्कम स्टॉक्स कशाला म्हणायचं, ज्याचा शेअर्स नाही वाढणार परंतु ते डिव्हिडंड एवढा देतात की तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. समजा तुम्ही कोल इंडिया नावाची जर कंपनीमधून शेअर्स खरेदी केले, तर कोल इंडिया आता जास्तीत जास्त किती वाढलो, तुमचा 2-3 वर्षामध्ये दुप्पट तिप्पट होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही हा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तो शेअर्स वाढताना दिसणार नाही. ठीक आहे, परंतु त्या कंपनीचं जे काही नेट प्रॉफिट असतं त्यामधून ते डिव्हिडंड डिक्लेअर करतात, तर आपण त्या डिव्हिडंडवर प्रॉफिट करू शकतो, त्याला म्हणतात इन्कम स्टॉक. सो आपल्याला
शेअर्सच्या किमतीपेक्षा डिव्हिडंड हा आपला मेन इन्कम असेल तर तो असतो इन्कम स्टॉक्स. त्यामध्ये वेदांता एक येतं आणि कोल इंडिया ही कंपनी आहेत. ठीक आहे, वेदांता कंपनी काय करते, वर्षातून 2 ते 3 वेळा डिव्हिडंड डिक्लेअर करते आणि ते चांगल्या पद्धतीने डिव्हिडंड देतात. सो तुम्ही जर जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली तर नुसत्या डिव्हिडंडवर तुम्हाला चांगलं प्रॉफिट डायरेक्ट तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये मिळून जातं. समजलं? डिव्हिडंड म्हणजे काय असतो, कसा डी केला जातो, त्याची लिंक मी आय सेक्शनमध्ये तुम्हाला बटन असेल त्याच्यामध्ये देतो, तुम्ही तो व्हिडिओ आपला डिव्हिडंड बद्दल नक्की बघा. समजलं? सो आपलं इथं जर मेन इन्कम डिव्हिडंड असेल तर त्यांना इन्कम स्टॉक्समध्ये तुम्ही त्याचे शेअर्स तुमच्या असणाऱ्या पोर्टफोलिओमध्ये ठेवले गेले पाहिजेत. त्याच्यानंतरचा पुढचा टाईप आहे तो म्हणजे सायक्लिकल स्टॉक्स. ठीक आहे, आता सायक्लिकल स्टॉक कशाला म्हणतात तर लक्षात ठेवा, लक्झरियस वस्तू, ठीक आहे, किंवा सेवा ऑफर असणाऱ्या कंपन्यांचे बहुतेक स्टॉक्स बहुतेक वेळा चक्रीय स्टॉक्स म्हणून गणले जातात. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता सायक्लिक स्टॉक म्हणजे काय, लक्झरियस कंपन्या ज्या की काय करतात, ज्याचा अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट होत नाही, जे की ज्यांच्याकडे जे मोठी माणसं असतात, रिच माणसं असतात, ते शेअर्स त्यामध्ये ते काय करतात, प्रोडक्ट खरेदी करतात आणि त्याला काय म्हणतात, रिच स्टॉक्स म्हणतात. ठीक आहे, म्हणजे सायक्लिकल स्टॉक्स असतात. आता त्यामध्ये कोणत्या कंपनी येणार, विमान कंपनी. आता तुम्ही जर एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी विमानाने जात असाल तर ते अत्यावश्यक मध्ये येत नाही. समजलं? म्हणजे विमान कंपन्या अत्यावश्यक मध्ये येत नाहीत. जर त्याच्यानंतर वाहन उत्पादक म्हणजे ऑटोमोबाईल्सच्या कंपन्या असतील, त्याच्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट आणि कपड्याचे साठे या श्रेणीत येतात. अशा समभागाची म्हणजे शेअरची कामगिरी अर्थव्यवस्थेच्या आरोग्याशी निगडीत असते. लक्षात ठेवा, ह्या ज्या आता कपडे खरेदी करणं, त्याच्यानंतर वाहन कंपन्या, ऑटोमोबाईल सेक्टर आणि हॉटेल आणि रेस्टॉरंट असेल, हे काय चैनीच्या वस्तूमध्ये गणलं जातं. सो आणि ह्या ज्या कंपन्या असतात ह्या सायक्लिक स्टॉक्स म्हणून ओळखल्या जातात. जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असेल तेव्हा ह्या कंपन्या काय करतात, चांगल्या पद्धतीने वाढत राहतात आणि जर समजा इकॉनॉमी जर डिक्रीज होत असेल, म्हणजे जर इकॉनॉमी खाली पडत असेल तर लक्षात ठेवा ह्या खराब कंपन्या काम करतात. ठीक आहे, ह्या कंपन्या काय करतात, लॉसमध्ये असतात, तेव्हा शेअर्सची मूल्य लक्षणीय गमवतात. उदाहरणार्थ समजा अर्थव्यवस्था भरभराट येते तेव्हा लोक घराबाहेर पडणार आहेत, कार खरेदी करणार, त्याच्यानंतर घर खरेदी करणार, दुकान खरेदी करणार आणि प्रवासात गुंतवणूक करतात. त्याच्यामुळे काय होतात, ह्या असणाऱ्या किमती भरपूर प्रमाणात वाढतात. परंतु जर समजा कोरोनासारखी सिच्युएशन तयार झाली तर लोक घरातून बाहेर पडत नाहीत, उच्च प्रतीची काही खरेदी वगैरे काही करत नाहीत, म्हणजे हे जे स्टॉक्स असतात ते काय असतात, लॉसमध्ये जातात. कोरोना काळामध्ये हॉटेल कंपन्या, विमान कंपन्या आणि वाहन उत्पादक कंपन्या सगळ्यात जास्त लॉसमध्ये होत्या. समजलं? माणसांकडे पैसे आले तरच ह्या कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करणार आहेत आणि तरच आपण ह्यांचे शेअर्स घेतले तर आपल्याला प्रॉफिट होणार. समजलं? सो हे कधी वाढणार आहे, इकॉनॉमी वाढली तर सायक्लिकल स्टॉक चांगल्या पद्धतीने वाढतात. त्याच्यामुळे हे पण कंपन्या, आणि जर इकॉनॉमी वाढायला लागली तर हे स्पीडनं वाढतात. लक्षात ठेवा, स्पीडनं वाढणार, स्पीडनं कमी होणार, ह्याला म्हणतात सायक्लिकल स्टॉक्स. समजलं? हे पण तुमच्या असणाऱ्या पोर्टफोलिओमध्ये शेअर्स असले पाहिजेत. त्याच्यानंतरचा सगळ्यात आपला आवडता स्टॉक्सचा टाईप असतो. ठीक आहे, म्हणजे बिगिनर लोकांचा हा आवडता स्टॉक असतो तो म्हणजे पेनी स्टॉक. पेनी स्टॉक कशाला म्हणायचं, सामान्यतः लहान कंपनीद्वारे हे जारी केले जातात पेनी स्टॉक, जसं की स्टार्टअप कंपन्या असतात किंवा लॉसमधल्या कंपन्या असतात. तर हे कशासाठी, तर स्टार्टअप कंपन्या ओपन करतात ते निधी कमवण्यासाठी, त्यांना एक नवीन जास्त प्रमाणात पैसे पाहिजे असतात, फंड पाहिजे असतो. या प्रकारचे स्टॉक सामान्यतः अतरल असतात, म्हणजेच काय, ह्याची खात्री देता येत नाही, ते चांगल्या पद्धतीने वाढू शकतात पण स्पीडनं खाली पण पडू शकतात. ह्यामध्ये काय, फार कमी किमतीत खरेदी विक्री केली जाते आणि ज्यांचे बाजार भांडवल खूपच कमी असते अशा कंपन्या काय असतात, ह्या पेनी स्टॉक्सच्या अंडर येतात. ठीक आहे, म्हणजे नवीन कंपन्या असतात आणि लॉसमध्ये गेलेल्या कंपन्या ह्या सगळ्या पेनी स्टॉक्स आहेत. आणि तुम्हाला हे जर समजलं नसेल तर एकदम सोप्या भाषेत आहे, इथं पेनी स्टॉकची खरेदी साधारणपणे 10 रुपयाच्या खाली केली जाते. लक्षात ठेवा, पेनी स्टॉक कशाला म्हणायचं, ज्याची किंमत 10 रुपयाच्या खाली असते, ज्याचं मार्केट कॅपिटल 1000 करोडपेक्षा कमी असतं, त्याला आपण काय म्हणतो, आपण पेनी स्टॉक्स म्हणतो. समजलं? आणि अशा स्टॉक्सला पेनी स्टॉक्स म्हणतात. पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा फायदा म्हणजे काय, तर ते कमी किमतीत उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये लहान गुंतवणुकीचे नशिबात होण्याचं रूपांतर आहे. म्हणजे काय, पेनी स्टॉक म्हणजे 1 रुपयाचा शेअर जर 50 रुपयाला गेला म्हणजे तो काय झाला, मल्टी बॅगर झाला. सो पेनी स्टॉक्समध्ये मल्टी बॅगर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. ठीक आहे, पण ते शेअर्स तुम्हाला समजले पाहिजेत आणि ते चांगल्या पद्धतीने शोधून काढता आले पाहिजे, तरच तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट होणार. लक्षात ठेवा, पेनी स्टॉकमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात रिस्क असते. जे बिगिनर लोक असतात, कमी रुपयाला मिळते म्हणून आपण मार्केट कॅपिटल न बघता शेअर्सची प्राइस बघतो त्यानुसार खरेदी करायला जातो, ज्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. समजलं? सो पेनी स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ती जपून करा. पेनी स्टॉक नशिबामध्ये रूपांतर होऊ शकतं, म्हणजे मल्टीबॅगर होऊ शकतो. 1 रुपयाचा शेअर्स 1000 रुपयाला होऊ शकतो, 15,000 रुपयाला होऊ शकतो, परंतु ती कंपनी तुम्हाला निवडता आली पाहिजे. सो इथं काय सिच्युएशन आहे, तुम्हाला अनालिसिस, इन्फॉर्मेशन आणि टोटल त्याचं विश्लेषण ह्या सर्व गोष्टी करता आल्या
तर तुम्ही डीपमध्ये ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चांगल्या पद्धतीने प्रॉफिट पण कमवू शकता. ठीक आहे. सगळ्यात जास्त लक्षात ठेवा, एखादी कंपनी लहान आहे सो ती आधी ओळखा की ती कंपनी स्टार्टअप कंपनी आहे, म्हणजे नवीन कंपनी आहे म्हणून लहान आहे, का एखादी मोठी कंपनी होती त्याच्यानंतर ती लोन वगैरे जास्त गेली त्याच्यामुळे ती लॉसमध्ये गेली आणि मग ती लहान आहे. समजलं. सो पेनी स्टॉक तुम्हाला चांगले समजले पाहिजेत. नेट प्रॉफिट वगैरे बघा, त्याचं चांगलं विश्लेषण करा आणि मग पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. मग त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतं. ठीक आहे. आता पेनी स्टॉकचे इथं 2 मी शेअर्स दिलेले आहे. मी इथं कोणत्याही प्रकारचा पेनी स्टॉक रिकमेंड करत नाही आहे. मी फक्त फॉर एक्झाम्पल साठी दिलेले आहेत, ज्याचं 10 रुपयाच्या खाली हे शेअर्स आहेत म्हणून मी इथं दिलेले. त्यामध्ये कोणती कंपनी आहे? जयप्रकाश पॉवर व्हेंचर लिमिटेड ही एक कंपनीचा शेअर्स 10 रुपयाच्या आसपास चालू आहे. त्याच्यानंतर रतन इंडिया ही एक कंपनी आहे जी की पॉवर सेक्टरमध्येच आहे. ही पण कंपनी 10 रुपयाच्या खाली आहे म्हणून मी इथं शेअर्स फक्त फॉर एक्झाम्पलसाठी दिलेलं आहे. तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारे विश्लेषण करा, माहिती घ्या आणि तुमच्या असणाऱ्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. समजला पेनी स्टॉकचा टाईप. त्याच्यानंतर इथं 3 टाईप दिलेले आहेत. ठीक आहे. आता हे जे 3 टाईप दिलेले आहेत हे मार्केट कॅपिटलनुसार टाईप आहेत. त्यामध्ये असतो लार्ज कॅप, दुसरा असतो मिड कॅप, तिसरा असतो स्मॉल कॅप. आता लार्ज कॅप स्टॉक्स कशाला म्हणायचं? हे ब्ल्यूचिप कंपन्यांचे असतात ज्यांचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल 1,00,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर त्यांना काय म्हणतात? आपण लार्ज कॅप स्टॉक्स म्हणतो. लक्षात घेणं गरजेचं आहे की लार्ज कॅप कंपन्यांच्या मोठ्या आकाराचा अर्थ असा नाही की त्या कंपन्या अधिक वाढतात. लक्षात ठेवा, रिलायन्स कंपनी जास्त मोठी आहे म्हणजे ती स्पीडनं वाढणार असं नसतं. ज्याचं मार्केट कॅपिटल जास्त असतं ह्याचा अर्थ ती कंपनी मोठी आहे आणि स्टेबल आहे. वाढणार का नाही हे सांगू शकत नाही. किंबहुना लहान कंपन्या दीर्घकालानंतर त्यांना मागे टाकतात. लक्षात ठेवा, तुम्ही जर एखाद्या छोट्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, 1,000 कोटीची कंपनी असेल त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती 10,000 कोटीला गेली म्हणजे तुमचे पैसे 10 पट झाले. ठीक आहे. आणि एखादी मोठी कंपनी असेल लार्ज कॅपमध्ये ज्याचं मार्केट कॅपिटल ऑलरेडी 1,00,000 कोटी आहे, ती जर 2,00,000 कोटी व्हायसाठी त्यांना भरपूर वेळ लागतो आणि मग तुमचे पैसे फक्त दुप्पटच होणार आहेत. समजलं. सो लार्ज कॅप स्टॉक्समध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करतं? जे एकदम कमी रिस्क घेण्याची म्हणजे कमी एकदम रिस्क घेत असतात ते सगळे लार्ज कॅप स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. समजलं. ज्याचं मार्केट कॅपिटल 1,00,000 कोटीपेक्षा जास्त ते झाले लार्ज कॅप. दुसरा टाईप म्हणजे मिड कॅप. मिड कॅप म्हणजे काय? हे मध्यम आकाराच्या कंपन्या असतात. ठीक आहे. ज्याचं मार्केट कॅपिटल 5,000 कोटी ते 20,000 कोटीच्या आसपास असतं त्याला आपण मिड कॅप म्हणतो. या कंपन्यांचं बाजार मार्केटला एक चांगल्या प्रकारे ओळखीचं नाव असतं. हे वाढीच्या संभाव्यतेचा फायदा तसेच स्थिर आणते आणि सहसा बाजारामध्ये अनुभवी असतात. ठीक आहे. ह्या काय असतात? मिड कॅप कंपन्या असतात. ना जास्त वाढतात ना जास्त खाली पडतात, मिड रेंजमध्ये खेळत राहतात. मिड कॅप कंपन्यांचा स्थिर वाढीचा चांगला रेकॉर्ड असतो. ठीक आहे. दीर्घकाळात हे साठे चांगले वाढतात आणि चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतं. समजलं. हे असतात मिड कॅपिटल म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटल 5,000 कोटी ते 20,000 कोटीच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे तो म्हणजे स्मॉल कॅप कंपनी. आता स्मॉल कॅप कंपन्या कशा म्हणायचं? ज्यांचं मार्केट कॅपिटल हे 1,000 कोटी ते 5,000 कोटीच्या दरम्यान आहे त्याला काय म्हणतो आपण? स्मॉल कॅप कंपनी म्हणतो. ठीक आहे. भविष्यात चांगल्या पद्धतीनं वाढण्याची क्षमता ह्या कंपनीमध्ये असते. किमतीमधील अस्थिरतेच्या वेळी त्यांची जर भूमिका टिकवून ठेवण्यास तयार असतात. भविष्यात लक्षणीय प्रॉफिट कमवू शकतात. ठीक आहे. आणि ज्या काही नवीन कंपन्या असतात त्या काय असणार आहे? प्रत्येक कंपनी पहिल्यांदा छोटीशीच असते, त्याच्यानंतर ती हळूहळू मोठी होत जाते. समजलं. सो ती प्रत्येक पहिल्यांदा स्मॉल कॅपमध्ये येते, त्याच्यानंतर ती मिड कॅपमध्ये जाते, त्याच्यानंतर ती लार्ज कॅपमध्ये जाते, मग ती ब्लू चिप स्टॉकमध्ये जाते. समजलं. आणि ह्या ज्या स्मॉल कॅप कंपन्या असतात ह्या काय असतात? थोड्याशा वोलाटाईल असतात म्हणजे अस्थिर असतात. आता एखादी नवीन कंपनी असेल तर ती चांगल्या पद्धतीने ग्रोथ होण्याची पण शक्यता असते किंवा ती बंद पण पडण्याची शक्यता असते. सो इथं स्मॉल कॅप कंपनीमध्ये रिस्क असते, मिड कॅप कंपनीमध्ये थोडीशी कमी रिस्क असते, लार्ज कॅपमध्ये एकदमच कमी रिस्क असते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. समजलं. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, ठीक आहे, तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ती तुम्ही इन्व्हेस्टमेंट ह्या असणाऱ्या सगळ्या कंपन्यामध्ये, सगळ्या सेक्टरच्या कंपन्यामध्ये करू शकता, तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट होऊ शकतं. नाहीतर काय होतं, आपण फक्त एकाच सेक्टरमधल्या किंवा एकाच टाईपच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मग तुम्ही म्हणता की वॉर सिच्युएशन झाली आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होते, म्हणजे त्या कंपन्या लॉसमध्ये चालल्यात आणि आम्हाला लॉस होते. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन जर केलं तुमच्या असणाऱ्या पोर्टफोलिओचं, म्हणजे सगळ्या सेक्टरमधल्या सगळ्या कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये एखादी कंपनी खाली पडत असेल तर दुसरी कंपनी वर जाते, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ ऑटोमॅटिकली डायव्हर्सिफाय होऊन जातो, ज्यामध्ये तुम्हाला लॉसचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात. समजलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि शेवटची आपली नोट महत्त्वाची ती म्हणजे काय, आपल्याला जर SK इन्व्हेस्टमेंटच्या चॅनलचा व्हिडिओ आवडत असेल आणि नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला लागतं. ठीक आहे. तर पुन्हा एकदा भेटू याच प्रकारच्या व्हिडिओमध्ये, अशाच प्रकारचा नवीन विषयामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.